नमस्कार मित्रांनो. आता आपण जो पाहतोय आजचा कॉन्सेप्ट तो आहे म्युच्युअल फंड मधली ट्रान्सपरन्सी. ही ट्रान्सपरन्सी मेंटेन केल्यामुळं इन्व्हेस्टरला एक अतिशय मोठा कॉन्फिडन्स येतो आणि ही ट्रान्सपरन्सी नसल्यामुळं अनेकांचा कॉन्फिडन्स ह्या इन्व्हेस्टमेंट असेट क्लासवरती राहत नाही. तो कॉन्फिडन्स येण्यासाठी आजचा हा टॉपिक निवडलेला आहे. हे हा कॉन्फिडन्स निवडण्यासाठी पहा, एक तीन तीन रेग्युलेटरी ह्या असेट क्लासवरती वॉच ठेवतात. त्यातलं पहिलं आहे सेबी, दुसरं आहे आरबीआय, तिसरं आहे एमपी. ह्या तीन तीन रेग्युलेटरी फॉलो करत असताना इन्व्हेस्टरच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल अनेक डॉक्युमेंट्स वगैरे बनतात. हे डॉक्युमेंट्स इझिली ऍक्सेसेबल आहेत. सर्वसामान्य इन्व्हेस्टरला हे डॉक्युमेंट्स ऍक्सेसेबल आहेत. ते कसे ऍक्सेस करायचे, ते कसे रीड करायचे, कुठून शोधून काढायचे, हे आता आपण पाहणार आहोत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या पद्धतीनं अजून काही तुम्हाला जर एखादा टॉपिक सजेस्ट करायचा वाटला तर नक्की सजेस्ट करा, जेणेकरून तुमचा या असेट क्लास बद्दलचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमची खऱ्या अर्थाने वेल्थ क्रिएट होईल. वेल्थ क्रिएट होताना आपल्याला हे लक्षात घेतलं गेलं पाहिजे की त्याची एक गती आहे. ती गती म्हणजे इन्फ्लेशन पेक्षा जास्ती रिटर्न आपल्याला भेटले पाहिजेत आणि ते भेटण्याचं एकमेव असा असेट क्लास आहे की जिथं इन्व्हेस्टमेंट करायची निवांत राहायचं. का? तर तो फंड मॅनेजर आणि सगळी सिस्टीम व्यवस्थित कार्यान्वित आहे की त्या सिस्टीमच्या आधारे आपल्याला मजबूत वेल्थ क्रिएट होते आपली. ठीक आहे, पाहूया तर हा कन्सेप्ट काय आहे तो. ही म्युच्युअल फंड मधली इन्व्हेस्टमेंट ही अतिशय ट्रान्सपरंटली असते. ठीक आहे. सो ही ट्रान्सपरंटली कशी असते त्याचं एक उदाहरण आता आपण पाहणार आहोत. एक एक्झाम्पल घ्या की आपल्याला इथून जवळच्या एका चांगल्या बिल्डरकडं एक 2 BHK किंवा 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा आहे आणि त्याची किंमत त्यांनी सांगितलेलं आहे 50 लाख रुपये. ठीक आहे. सो जर आपण त्याला सांगितलं की बाबा रे, माझ्याकडे हे जे 50 लाख रुपये आहेत ह्याच्याशिवाय अजूनही पैसे आहेत, साधारण एक 4-5 कोटी रुपये आहेत आणि आपल्याला फ्लॅट घ्यायचा आहे, एक फ्लॅट घ्यायचा नाही तर मल्टिपल फ्लॅट घ्यायचे आहेत, मग तो मला सांगा 50 लाख रुपयांनाच एक फ्लॅट याप्रमाणे सगळे फ्लॅट देईल की तो थोडा डिस्काउंट देईल? म्हणजे ज्यावेळेस आपण एकदम घेतोय होलसेलमध्ये असं म्हणू शकतोय आणि कॅशमध्ये व्यवहार देतोय, कोणतंही लोन नाही काय नाही, आपल्याकडे 5 कोटी कॅश आहेत असं समजू आणि आपल्याला कॅश मधून तो व्यवहार करायचा आहे. सो तुम्हाला काय वाटतंय की तो 50 लाखाचा फ्लॅट 50 लाखालाच देईल की काही डिस्काउंटेड देईल? ओके, मला असं वाटतंय की तो डिस्काउंटेड देईल. बघा, होलसेलचा मनी, मोठा पैसा, मोठी बार्गेनिंग पॉवर, अशा वेळेस तो आपल्याला नक्कीच डिस्काउंट मध्ये देईल. ठीक आहे. आता तेच गोष्ट आपण सोन्याच्या केसमध्ये पाहू. सोन्याच्या केसमध्ये आपल्याला त्या शोरूम मध्ये गेलो आपण आणि त्याला सांगितलं की मला 5 कोटी रुपये माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला कॅश मध्ये देतो आणि तुम्ही मला या सोन्याचा जे काही मला दागिने पाहिजे ते दागिने मला आहे त्या रेटमध्ये देणार की डिस्काउंट रेट देणार? अर्थातच या केसमध्येही तो डिस्काउंटेड देईल. किती डिस्काउंट देईल किती नाही देईल हे त्या टाइम पॉइंटला ठरेल, पण नक्कीच आपल्याला तो डिस्काउंटेड देईल. ठीक आहे. सो ह्या दोन्ही सिनारिओ मध्ये आपल्याला काय कळतं इथं की ऍक्च्युअल जी कॉस्ट आहे ती काहीतरी डिफरंटच आहे. आता तिसरं हे घेऊ की ज्याच्यामध्ये आपल्याला म्युच्युअल फंडचं उदाहरण घेऊ की आपण जी पण काही इन्व्हेस्टमेंट करतो ती इन्व्हेस्टमेंट ही अतिशय ट्रान्सपरंटली राहते. मग इथं 5 कोटी रुपये खरेदी करणार असेल किंवा 500 रुपये खरेदी करणार असेल, ह्या दोन्ही केसमध्ये आपल्याला अतिशय ट्रान्सपरंटली इथं खरेदी भेटते. कसं त्यात आपण ऍक्च्युली पाहणार आहोत. ठीक आहे. यासाठी मी गुगलवरती जातो. गुगलवरती आहे इथं एक एक्झाम्पल म्हणून मी मोतीलाल ओसवाल, इथं ऑलरेडी केलेलंच आहे. सो मोतीलाल ओसवालचा हा फंड आपण पाहतोय. कोणताही म्युच्युअल फंड स्कीम घ्या, ही झाली मोतीलाल ओसवालची वेबसाईट. या वेबसाईटमध्ये प्रत्येक कंपनीच्या वेबसाईटमध्ये डाउनलोड नावाचं सेक्शन राहतंय. या डाउनलोड वरती जायचं आणि फॅक्टशीट, हे बघा फॉर्म्स, फॅक्टशीट कुठं असतात ते जरा शोधायचं इथं आणि आपल्याला इथं लक्षात लिहिता आहे फॅक्टशीट. सो हे फॅक्टशीट ज्यावेळेस आपण ओपन करतो त्यावेळेस लक्षात घ्यायचं हे पर मंथ डिक्लेअर झालेलं असतंय. प्रत्येक महिन्याची ही फॅक्टशीट असते. आपण पैसा कुठं गुंतवलेला आहे हे पर मंथ डिक्लेअर करावं लागतं त्यांना, ट्रान्सपरंटली पब्लिक हे डॉक्युमेंट अवेलेबल करावं लागतं. सो ही फॅक्टशीट म्हणजे काय?
तर म्युच्युअल फंड मध्ये मोतीलाल ओसवाल कंपनीनं जेवढ्या काही म्युच्युअल फंडच्या स्कीम्स आहेत त्याचं व्यवहार कसा केलेला आहे, कुठं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, याचं सगळं किती पर्सेंट मध्ये कोणता शेअर्स घेतलेला आहे, याचं सगळं डिटेल्स हे त्या डॉक्युमेंटमध्ये मेन्शन करावं लागते. आता इथं ऑक्टोबरचा अवेलेबल आहे. ऑक्टोबरच्या डॉक्युमेंटमध्ये आपण पाहू इथं की काय काय इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे ते. सो हे आहे ऑक्टोबरचं डॉक्युमेंट, 31 ऑक्टोबर पर्यंत आहे. ही फॅक्टशीट आहे, 75 पेजचं डॉक्युमेंट आहे. हा, ही पहा इंडेक्स, मार्केट आउटलुक आहे, फंड्स ॲट अ ग्लान्स. हे जेवढे पण फंड्स आहेत, इक्विटी, डेट आणि हायब्रिड फंड्स, सो हे सगळे फंड्स मोतीलाल ओसवालचे जेवढे पण काही फंड्स आहेत, सो 51 फंड्सचे डिटेल्स आहेत त्यामध्ये. आता 51 फंड्सचे हे सगळे फंड ॲट अ ग्लान्स आहे. हा, इथून चालू होतात बघा, मोतीलाल ओसवाल फोकस फंड. आता ओपन एंडेड स्कीम इन्व्हेस्टिंग इन मॅक्सिमम 30 स्टॉक्स, ही फोकस्ड 30 स्टॉक्स आहेत. म्हणजे या फंडमध्ये कोणते स्टॉक्स आहेत, परफॉर्मन्स काय आहे, लमसमचा परफॉर्मन्स काय आहे, एसआयपीचा परफॉर्मन्स काय आहे, इंडस्ट्रीचं वेटेज किती आहे, ऑटो सेक्टरमध्ये किती आहे, फायनान्स सेक्टरमध्ये किती एक्सपोजर आहे, रिटेलिंगमध्ये किती आहे, आयटी मध्ये, बँक्स मध्ये, अशा वेगवेगळ्या याच्यात किती एक्सपोजर आहे, टॉप 10 होल्डिंग्स कुठले कुठले आहेत, किती पर्सेंट मध्ये आहे, हे सगळे डिटेल्स इथं आपल्याला लक्षात येतात. तो फंड मॅनेजर कोण आहे, स्कीमचे स्टॅटिस्टिक्स, टोटल त्यांच्याकडं किती कोटी रुपये त्यांच्या कस्टडीमध्ये आहेत मॅनेज करण्यासाठी, 2027.61 क्रोर्स या फंडमध्ये त्यांच्या अंडर आहेत. ज्याचा फंड मॅनेजर, थोडस झूम करतो मी, येस, शार्पे रेशो, बीटा, पोर्टफोलिओ टर्नओव्हर, हे सगळे इथं डिटेल्स आहेत. फंड मॅनेजर कोण आहे, त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे. हा, इथं आहे बा एक्सपेन्स रेशो, टोटल एक्सपेन्स रेशो डायरेक्ट असेल तर 0.92, रेग्युलर असेल तर 2.05, हा एक्सपेन्स रेशो. इतकी सगळी डिटेल्स याच्यामध्ये अवेलेबल आहे. रिडम्शन म्हणजे आपल्याला जर एखाद्या फंड मधून रिडम्शन कधी करायचं असेल तर 2 बिझनेस सायकल, 2 बिझनेस डेज मध्ये ते भेटतं. आता पुढचा फंड आहे मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड. त्यांचा असेट अंडर मॅनेजमेंट आहे टोटल एम 19 कोटी, 19,000 कोटी. ओके, याचा एक्सपेन्स रेशो आहे 1.62. हे त्याचे टॉप होल्डिंग्स. फुल पोर्टफोलिओ डिस्क्लोजर जर आपल्याला पाहिजे असेल तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. एक्सपोजर किती आहे, कोणत्या फंडमध्ये किती स्टॉक्स आहेत, काय आहेत, येस, हे अवेलेबल झाले बघा. आता हा कुठला फंड आपण ओपन केलाय, मोतीलाल ओसवाल लार्ज अँड मिड कॅप फंड. या फंडमध्ये कोणता स्टॉक्स किती पर्सेंट आहे. एक एक्झाम्पल, आता ट्रेंड लिमिटेड, झोमॅटो पहिला स्टॉक आहे त्यांनी मेन्शन केलेला, त्याचं होल्डिंग किती आहे, 8% आहे. 8% हायेस्ट वेटेज आहे झोमॅटोचं. सो अशा पद्धतीनं कोणती कोणती टोटल 31 स्टॉक्स आहेत पहा. म्हणजे आपण किती कॉन्सन्ट्रेटेड असलेल्या कंपन्यांमध्ये, म्हणजे पोर्टफोलिओ ती बकेट आहे किती कॉन्सन्ट्रेटेड आहे. 19,000 कोटी रुपये त्या व्यक्तीकडे येतात, त्या फंड मॅनेजरकडे, आणि तो याच 31 कंपन्यांमध्ये गुंतवतो. किती कॉन्फिडेंटली तो गुंतवत असेल विचार करा. ओके, मी एक जस्ट रिव्ह्यू करत होतो सुंदरम मिडकॅपचा, त्याचं पाहू. आता एक्सेल शीट ओपनच आहे तर त्याचं पाहू. ते पण सेम त्या वेबसाईटला जाऊन मी ओपन केलेलं होतं. मी माझ्या अंडरस्टँडिंगसाठी ओपन केलं होतं. लकीला तर हे ओपनच आहे एक्सेल शीट. असं हे प्रत्येक कंपनीचं आहे बा. सुंदरम मेडिकलचं तुम्हाला आता लक्षात येईल की हे 30 नोव्हेंबर 2024 पर्यंतचा हा डेटा आहे. कोणत्या कोणत्या कंपनीमध्ये ह्या सुंदरम मिडकॅप फंड मॅनेजरनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे त्या सगळ्या कंपन्यांची लिस्ट आहे. साधारण 80 कंपन्या आहेत. 80 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. काही लिक्विड कॅश अवेलेबल आहे, म्हणजे
अपॉर्च्युनिटी घेण्यासाठी ही 2.43% एवढी कॅश त्यांच्याकडे आहे. सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे बघा ह्या फंडची, आपल्या लक्षात येईल की जास्तीत जास्त 3% म्हणजे 3.5% अमाऊंट ही एका कंपनीमध्ये इन्व्हेस्टेड आहे. म्हणजे त्यांनी रिस्क नाही कुठली घेतलेली, 3-3.5%च आहे. इनफॅक्ट मोतीलाल ओसवालचं जे एक्झाम्पल पाहिलं तर तिथं 10-11% इन्व्हेस्टेड आहे. तो ही स्ट्रॅटेजी या फंड मॅनेजरची आवडली. कारण ज्यावेळी 10-11%चं एखाद्या कंपनीमध्ये एक्सपोजर राहतं त्यातनं विड्रॉल करायला पण वेळ लागतो, जर काय ॲडव्हर्सिटी किंवा जर विड्रॉल करायची वेळ झाली तर. वेर आज इथं चांगलं एक्सपोजर घेतले, जवळपास 80 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टेड आहे वेगवेगळं पॉईंट ऑफ व्ह्यूनी. ओके. सो एनिवे, आपण काय पाहतोय तर ह्या अशा फॅक्टशीट प्रत्येक कंपनीच्या अवेलेबल असतात. सो याबद्दल काही डाऊट्स आहे का? म्हणजे थोडक्यात मी काय कन्सेप्ट एक्सप्लेन केला की आपल्याला, आपण कुठे इन्व्हेस्टमेंट करतो, तो फंड मॅनेजर कोणत्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो याचं ट्रान्सपरंटली डेटा इझिली इन्व्हेस्टरला अवेलेबल आहे. कसा पाहायचा ते आता आपण पाहिलेलं आहे. सो हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे म्युच्युअल फंड सही हे कॅम्पेन स्वतः गव्हर्नमेंटनं राबवलेलं आहे. यामध्ये ह्यूज खर्च केलेला आहे ह्याचा गव्हर्नमेंटनी. कारण तेंडुलकर असेल, धोनी असेल, असे ब्रँड अम्बॅसेडर ह्या म्युच्युअल फंड सही कॅम्पेनसाठी राबवलेले आहेत. या माध्यमातून गव्हर्नमेंटलाच हे सांगायचं आहे की असे भरपूर रेग्युलेशन्स असल्यामुळं इथं इन्व्हेस्टरचा कोणताही फ्रॉड होण्यासाठी लूप होल नाही आहे. म्हणूनच म्हटलं जातं म्युच्युअल फंड सही आहे. तुम्ही अजून इन्व्हेस्टमेंट करत नसाल तर करा. काही प्रश्न असतील तर संपर्क करा. तुम्हाला तुमचे गोल्स अचीव झालेले अनुभवायला भेटतील. इतका हा असेट क्लास महत्वाचा आहे. सर्वसामान्य व्यक्तीला ऍक्सेसेबल असा असेट क्लास आहे. तुम्ही संपर्क करा आणि इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.